सर्वांना ख्रिस्तात सलाम. आज आपण योहानाचं शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि वचने 24 ते 29 हा शास्त्र भाग ऐकूया. येशूचे थोमाला दर्शन. येशू आला तेव्हा 12तील एक म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्या बरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात खिळ्याचे वण पाहिल्या वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्या बरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणारा ऐस. थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू व माझा देव. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. परमेश्वर देवा, या वाचलेल्या वचनांना आपल्या प्रत्येकासाठी आशीर्वादित करू. हा शास्त्र भाग म्हणजे प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर 8 दिवसांनी येशूने आपल्या शिष्यांना पुन्हा दर्शन दिले, या घटनेचं वर्णन करणारा हा शास्त्र भाग. आणि आपण पाहतो की प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर बरोबर 8 दिवसांनी येशूने आपल्या शिष्यांना पुन्हा दर्शन दिलं आणि त्यावेळेस त्याने काय अपेक्षा केली. त्यामध्ये थोमा हा प्रभू येशूचा शिष्य उपस्थित होता, जो असं म्हणाला होता की माझा यावर विश्वास नाही जोपर्यंत मी प्रभू येशूच्या हातामध्ये जे खिळ्याचे वण आहेत त्यामध्ये बोट घातल्याशिवाय आणि ज्या कुशीमध्ये भाला घातला होता, भाला मारला होता, त्या ठिकाणी हात घातल्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही. तो थोमा देखील त्या ठिकाणी उपस्थित होता. आणि आपण पाहतो की प्रभू येशूनं आपल्या शिष्यांकडून काय अपेक्षा केली. आणि वचन 28, 27 आणि 28 मध्ये आपण हे पाहतो. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणारा ऐस. थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू व माझा देव. पुनरुत्थित प्रभू येशूची आपल्या शिष्यांकडून काय अपेक्षा आहे? आणि त्याची अपेक्षा ही आहे की आम्ही विश्वासणाऱ्यांपैकी असावं. आम्ही विश्वासहीन असू नये, तर आम्ही विश्वास ठेवणाऱ्यांपैकी असावं, ही प्रभूची अपेक्षा आहे. आणि आपण पाहतो की प्रभू येशूने थोमाला हाच सल्ला दिला की थोमा विश्वासहीन असू नको. त्याच्या शिष्यांनी म्हणजे ख्रिस्ती लोकांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला पाहिजे. आणि आज अनेक असे लोक आहेत की जे विश्वास ठेवायला आजही तयार नाही. अनेक विश्वासणारे जे स्वतःला विश्वासणारे असे म्हणतात, परंतु येशूच्या पुनरुत्थानावर संशय घेतात. अनेक ख्रिस्ती आजही असे आहेत की जे विश्वास ठेवायला तयार नाहीत. परंतु प्रभू येशूनं पुनरुत्थान झाल्यानंतर आपल्या शिष्यांकडून ही अपेक्षा केली की तुम्ही विश्वासणाऱ्यांपैकी असा, तुम्ही विश्वासहीन असू नका. आणि म्हणून आज आपण महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत की प्रभूची आमच्याकडून काय अपेक्षा आहे. त्याची अपेक्षा आहे की आम्ही विश्वास ठेवावा. परमेश्वराच्या अस्तित्वावर आम्ही विश्वास ठेवावा, परमेश्वराच्या सामर्थ्यावर आम्ही विश्वास ठेवावा आणि परमेश्वराच्या अभिवचनांवर आम्ही विश्वास ठेवावा. प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही विश्वास ठेवला पाहिजे, ही देवाची अपेक्षा आहे. आणि आपण शास्त्रामध्ये हे पाहतो, परमेश्वराच्या अस्तित्वावर त्याच्या लोकांनी विश्वास ठेवला आणि म्हणूनच त्यांना आशीर्वाद मिळाला. परंतु ज्यांनी परमेश्वराच्या अस्तित्वावर देखील संशय घेतला, प्रश्न उपस्थित केले, त्यांना मात्र शासन झालं असं आपण शास्त्रामध्ये पाहतो.
ज्यावेळेस मोशे आणि अहरोन फारो राजाच्या समोर जाऊन उभे राहिले, त्याही वेळेस आपण शास्त्रामध्ये हे पाहतो की राजा फारोने हा प्रश्न उपस्थित केला की कोण परमेश्वर की ज्याचं ऐकून मी इस्रायल लोकांना सोडून द्यावं. आणि आपण निर्गम 5व्या अध्यायामध्ये वचन 1 आणि 2 मध्ये हेच वाचतो. वचन 2 मध्ये असं लिहिले, तेव्हा फारो म्हणाला, हा कोण परमेश्वर की ज्याचे ऐकून मी इस्रायलास जाऊ द्यावे. मी त्या परमेश्वराला जाणत नाही आणि इस्रायलास काही जाऊ देणार नाही. त्याने हा प्रश्न उपस्थित केला की कोण परमेश्वर. आणि आपण पाहतो की कोण परमेश्वर याचं उत्तर त्याला नंतर 10 पिढ्यांच्या रूपात मिळालं. देवाची अपेक्षा ही आहे की आम्ही देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवला पाहिजे. परमेश्वर अस्तित्वात आहे, जो पाहतो, जो आमच्यावर लक्ष ठेवतो आणि आमची काळजी घेतो, हा आमचा विश्वास असला पाहिजे. जरी आम्ही आजकाल संकटामध्ये आहोत, या कोरोनाच्या साथीमुळं, या आजारामुळे आम्ही निराशेत आहोत, परंतु हा विश्वास आम्ही बाळगला पाहिजे की परमेश्वर आहे आणि तो परिस्थिती बदलू शकतो. दुसरी गोष्ट आपण पाहूया की परमेश्वराची अपेक्षा काय आहे. आम्ही विश्वासहीन असू नये, आम्ही त्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवावा. त्याचबरोबर आम्ही परमेश्वराच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवावा. परमेश्वर आहे हा तर विश्वास आम्ही ठेवतोच, परंतु हा परमेश्वर आम्हाला प्रत्येक परिस्थितीमध्ये वाचवायला समर्थ आहे, प्रत्येक परिस्थिती बदलून टाकायला समर्थ आहे, हा विश्वास आम्ही ठेवला पाहिजे. आणि ज्या प्रकारचा विश्वास शद्रक, मेशक आणि अबेदनगो यांच्यामध्ये होता. दानिएलच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की ज्यावेळेस राजाने त्यांना अग्नीच्या भट्टीमध्ये टाकायचं ठरवलं आणि आपण पाहतो की ती भट्टी 7 पट वाढवलेली होती. त्या भट्टीची तीव्रता वाढवलेली होती आणि ती भट्टी एरवीपेक्षा 7 पट जास्त तापवलेली होती. परंतु आपण शास्त्रामध्ये वाचतो की शद्रक, मेशक आणि अबेदनगो यांनी दानिएल 3 अध्याय 17व्या वचनामध्ये काय विश्वास व्यक्त केला की परमेश्वर या धगधगीत अग्नीच्या भट्टीतून आम्हाला सोडवायला समर्थ आहे. म्हणजे त्यांनी काय विश्वास व्यक्त केला की परमेश्वर आम्हाला या अग्नी संकटातून सोडवायला समर्थ आहे. म्हणजे परमेश्वराच्या सामर्थ्यावर त्यांनी विश्वास ठेवला. आणि हेच आपण दानिएलच्या 6व्या अध्यायामध्ये देखील पुढे वाचतो की दानिएलला ज्यावेळेस सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं, त्याही वेळेस दानिएलचा हाच विश्वास होता की देव सिंहाच्या जबड्यातून मला सोडवायला समर्थ आहे. आम्ही विश्वासहीन असू नये, विश्वासणाऱ्यांपैकी असावं. काय विश्वास आम्ही ठेवावा. परमेश्वर अस्तित्वात आहे, जो आमच्यावर लक्ष ठेवतो, आमची काळजी घेतो. परमेश्वर सामर्थ्यवान आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, तो हर एक परिस्थितीला बदलू शकतो. त्याच्या सामर्थ्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आपण पाहतो शेवटची, ती म्हणजे त्याच्या अभिवचनांवर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. जे अभिवचन त्याने आम्हाला दिलेले आहेत, त्या अभिवचनांवर आम्ही विश्वास ठेवून प्रत्येक परिस्थितीमध्ये स्थिर राहिलं पाहिजे. जसा विश्वास अब्रामाचा होता. ज्यावेळेस इसाकाचा अर्पण कर असं परमेश्वरानेच त्याला सांगितलं, ती त्याच्या विश्वासाची कसोटी होती. आणि त्यावेळेस आपण पाहतो की इसाकाचं अर्पण करायला अब्राम तयार झाला. का तयार झाला. खर तर ह्याच इसाकापासून तुझी संतती वाढेल, तुझी संतती आकाशातील ताऱ्यांइतकी होईल, हे अभिवचन त्याला मिळालेलं होतं. आणि हा इसहाक आता जर याचं अर्पण केलं तर हा मरून जाईल, पण त्याचा अब्रामाचा परमेश्वराच्या अभिवचनावर विश्वास होता की परमेश्वर आपलं अभिवचन प्रत्येक परिस्थितीमध्ये पूर्ण करेल. जरी इसाक आज मेला तरी परमेश्वर मेलेल्या इसाकाला जिवंत करेल आणि आपलं अभिवचन पूर्ण करेल, हा अब्रामाचा विश्वास होता. आणि म्हणूनच अब्रामाला विश्वासणाऱ्यांचा पिता म्हटले. देवाच्या ह्या लोकांमध्ये विश्वास होता आणि म्हणूनच ते सर्व प्रकारच्या संकटामध्ये, परीक्षामध्ये टिकू शकले. आणि आम्ही देखील हा विश्वास ठेवला पाहिजे. मत्तई 28वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये प्रभू येशूने असं म्हटलंय आणि त्या 20व्या वचनाच्या शेवटी तो असं म्हणतो की आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. हे प्रभू येशूचं अभिवचन आहे आणि या अभिवचनांवर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे.
आम्ही परमेश्वराच्या अस्तित्वावर, त्याच्या सामर्थ्यावर, त्याच्या अभिवचनांवर विश्वास ठेवून प्रत्येक परिस्थितीमध्ये स्थिर असलं पाहिजे. आम्ही विश्वासहीन असू नये ही प्रभूची इच्छा आहे. आणि म्हणून पुनरुत्थानानंतर 8 दिवसांनी प्रभूने आपल्या शिष्यांना दर्शन देऊन काय संदेश दिला, तो संदेश हाच की विश्वासहीन असू नका, विश्वास ठेवणाऱ्यांपैकी असा. देवबाप या वाचलेल्या वचनांना आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. प्रेमळ बापा, या पवित्र वचनांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. हे पवित्र वचन या आमच्या सर्व प्रियजनांसाठी देवा आशीर्वादित होऊ दे. देवापा, आम्ही प्रत्येक जण आपापल्या घरी आहोत, तरी आम्ही प्रार्थना करतो की या कोरोनाच्या ह्या आजारांपासून या आमच्या सर्व प्रियजनांना तू सांभाळ. आणि देवापा, तुझी कृपा प्रत्येकावर असू दे. हे वचन प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये खोलवर शिरू दे. प्रभू येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना केली म्हणून देवापा तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवबापाची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आणि मार्गदर्शन आपणा सर्वांसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.